छात्र के सफलता में उसके माता पिता का योगदान बहुत बड़ा होता है। मैं इशित के मम्मी का यहाँ पर स्वागत करती हूँ। इशित का भी यहाँ पर हम विद्यालय की ओर से स्वागत करते हैं। मैं यहाँ पर उसके माता पिता का भी सहे दिल से स्वागत करती हूँ और शैलेश सर को आमंत्रित करती हूँ कि वे उसके पिताजी का सत्कार करें। ऋषित ने जवाहर नवोदय विद्यालय भुसावल में आयोजित साक्षात्कार स्तरीय यानी इंटरव्यू परीक्षा के लिए हमारे विद्यालय से प्रतिनिधित्व किया था, जहां विभिन्न विद्यालय के छात्र उपस्थित थे। उन सभी में से ऋषित का चयन गुजरात में आयोजित राष्ट्रीय स्तर के शिविर में भाग लेने के लिए किया गया था, जिनमें उसे विद्यालय, जिला तथा महाराष्ट्र राज्य का प्रतिनिधित्व करना था और यहाँ पर लाखों विद्यार्थी थे। पूर्ण महाराष्ट्राकडून खूप खूप अभिनंदन। I request our respected Sister Juliet to honor our dear Rishit with a token of love from our school side. Sister, please. That should go. Sister, I don't have words to explain about Rishit, but the very talented child, and he was fully focused that day. शिक्षक की मेहनत रंग लाई आज, शिक्षक की मेहनत रंग लाई आज। छात्र की सफलता में चमक उठी हर आवाज, गर्व में भरा है दिल उसका हर पल, क्योंकि अब उसका नाम है हर तालियों में कल। Thank you. And today Saint Teresa is proud of you, dear child. For this Prerna Utsav, so many procedures to be completed. So Mama was over there. So I appreciate the sacrifice what is being taken by you and the support both of the parents are given to the children. That is reason for the success. And also I am very happy to share that we can consider Rishit parents as a model parents who is parenting the children the best way. गणेश भारवडे सेंट टेरेसास कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी आहे। मी प्रेरणामध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले होते। प्रेरणासाठी सर्वप्रथम मी एक इंटरव्ह्यू दिला होता जवाहर नवोदय विद्यालय भुसावळ येथे। प्रेरणा महोत्सवासाठी तुमची निवड कशी झाली त्याबद्दल प्रक्रिया सांगा तुम्ही पूर्ण। तर सर्वप्रथम माझी निवड शाळेचे प्रतिनिधित्व म्हणून मी भुसावळ येथील जवाहर नवोदय विद्यालय या शाळेत इंटरव्ह्यू दिला आणि त्यानंतर पुढे माझे सिलेक्शन झाले मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन द्वारा आयोजित एका नॅशनल लेवल कॅम्प गुजरात येथे। त्यानंतर हा पुढचा जो कॅम्प होता तो होता वडनगर जिल्ह्यातील वडनगर जिल्ह्यामध्ये, जे आहे जगातील 5 पैकी एक प्राचीन जीवित शहर आहे आणि आपल्या माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांचे जन्मस्थान आहे। हा कॅम्प ते ज्या शाळेत शिकले होते त्या शाळेत हा कॅम्प आयोजित करण्यात आला होता। त्याची मेहनत तर फारच अमूल्य आहे। एखादी मुलगा त्याच्यामध्ये ते गुण आहे हे पिकअप करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे। शाळेच्या त्यांच्या प्राचार्यांनी म्हणा किंवा त्यांच्या स्कूल टीचर्सनी म्हणा, त्यांनी तो त्याला ऋषितला पिकअप केलं, ही कॅन डू दिस, म्हणजे हे सर्व काही हा करू शकतो, हे सगळ्यात महत्वाचं आहे। हेच एका शिक्षकाचा सर्वात मोठा गुण आहे की हा मुलगा याला पैलू पाडल्यानंतर हा हिरा चमकेल, हे शाळेने बघितलं आणि त्याने ते करून दाखवलं। ऋषितनं यश प्राप्त केलं आहे, तुम्ही आई म्हणून त्याच्याकडे कसं अँगल बघणार? ऋषित हा लहानपणापासून खूपच क्युरियस, म्हणजे त्याला कुठल्याही परीक्षेला जर मी नेलं ना तो ऑन दी स्पॉट कुठलंही प्रेझेंटेशन करत होता। त्यामुळे मला त्याच्यावरती विश्वास होता का तो कुठल्याही परीक्षेला मी नेल्यावरती तो त्यामध्ये यश मिळवेलच असं मला वाटायचं नेहमी। अशीच ही एक परीक्षा होती, लास्ट डे होता या परीक्षेचा। त्या दिवशी आम्हाला माहिती झालं की ऋषितला एक विकसित भारतवरती कॉम्पोजिशन किंवा ड्रॉइंग बनवायची आहे। त्याने एका दिवसामध्ये हा निबंध तयार केला विकसित भारतवरती आणि विद्यामिस यांनी मग त्याला प्रोत्साहन दिले की तुला हा प्रेझेंट करायचा आहे एका दिवसामध्ये कॉम्पोजिशन। तर मग आम्ही तो कॉम्पोजिशन प्रेझेंट करण्यासाठी जवाहर नवोदय विद्यालय येथे त्याला घेऊन गेलो। पूर्ण दिवसभरामध्ये हा प्रोग्राम चालला आणि मग त्या कॉम्पोजिशन मध्ये ऋषितचं सिलेक्शन झालं। त्यानंतर
7-8 डिग्नेटरीज प्रज्ञावंत वेगवेगळ्या स्टेटमधून आलेले होते. त्यांनी त्याचा इंटरव्ह्यू 45 मिनिट्स घेतला आणि त्यातून मग परत त्या इंटरव्ह्यूमधून त्याचं सिलेक्शन झालं. वडनगरच्या या नॅशनल लेवल कॅम्पमध्ये त्याचं सिलेक्शन झालं आणि त्याचा रिझल्ट आला जवळजवळ 1-1.5 वर्षाच्या नंतर. तो रिझल्ट ऐकून आम्हाला एवढं आनंद झाला, म्हणजे आम्हाला आमच्या आनंदावरती काही पारावरच झालं नाही. आणि स्कूलला मग आम्ही लगेच सांगायला आलो का ऋषीचा स्कूलमधून फोन आलेला आहे नवोदय विद्यालयातून आणि असंच सिलेक्शन झालं आहे, तर त्याला तिथं नॅशनल लेवल कॅम्पसाठी बोलविण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातून ऋषित हा आपला महाराष्ट्राची संस्कृती रिप्रेझेंट करणार आहे आणि त्याने तिथे खूप छान सुंदर पद्धतीने त्याची आपली महाराष्ट्राची संस्कृती प्रेझेंट केली. आजपर्यंत कोणीही प्रेझेंट केलेली नव्हती. अशा पद्धतीने त्याने खूप सुंदर पद्धतीने त्याने तिथे ते प्रेझेंट केलं आणि आम्हाला त्याच्यावरती खूप गर्व आहे. आणि आपल्या सेंट टेरेसा स्कूलवरती पण आहे, त्यांनी आम्हाला त्याच्यावरती खूप मेहनत पण घेतली आणि त्याला नेहमी प्रोत्साहन दिले गेले का ऋषी तुला हे करायचे आहे, ते करायचे आहे. त्यामुळे तो आज या स्टेजवरती आहे. स्कूलमुळे, टीचर्समुळे, सिस्टर्समुळे आज तो या स्टेजवरती उभा राहिलेला आहे. नॅशनल लेवलवरती तो गेलेला आहे आणि आज आपल्या स्कूलचे नाव एज्युकेशन ऑफ मिनिस्ट्री येथे गेले आहे. सेंट टेरेसा स्कूल ही म्हणजे आज पूर्ण अख्ख्या कंट्रीमध्ये आज आपल्या स्कूलचे नाव आलेले आहे. त्यासाठी मी खूप अभिमानाने सांगेल की आपली स्कूल ही स्टेट बोर्डची असूनही माझा मुलगा CBSEच्या मुलांपेक्षा खूप छान पद्धतीने अभ्यास आणि सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये पुढे आहे. कुठेही त्याला कमतरता आली नाही किंवा कुठेही त्याला असं वाटलं नाही की मम्मी पप्पांनी आपल्याला स्टेट बोर्ड या स्कूलमध्ये टाकलेला आहे आणि बाकीची मुलं ही CBSEची. आजही तो जेव्हा नॅशनल लेवल कॅम्पला गेला तिथे सगळी CBSE लेवलची मुलं, नवोदय विद्यालयाची होती, काही दिल्ली स्कूलची होती. तिथे त्याला कधीही असं कमी वाटलं नाही की मी स्टेट बोर्ड मधून गेलेलो आहे आणि माझं नॉलेज कमी पडेल असं त्यालाही वाटलं नाही आणि आम्हालाही नाही. म्हणजे आम्ही इकडनं घरून पण विचार करायचो की ऋषी कसं प्रेझेंट करेल, पण त्याचा फोन यायचा तेव्हा तो आम्हाला सांगायचा की मम्मी पप्पा मी खूप छान पद्धतीने प्रेझेंट केलं. आणि मग त्यामुळे मग आम्हाला त्याच्यावरती खूप गर्व आहे आणि स्कूलवरती पण आहे. थँक्यू सो मच.